Hello everyone, welcome to Scholarly. Friends, today our subject is English and from 7th class textbook we are going to learn a different lesson. The topic is Journey to the West. So everyone travels, nowadays everyone travels from one place to another. It is very simple today, but centuries before it was not an easy task. It was very difficult as there were no facilities of traveling. This is a story which tells us that it was how difficult it was traveling centuries before. So let's learn this story. Before that, I want to tell you something, that this is very interesting story. Something is very different for us. So do watch this video till end, and if you haven't subscribed our channel yet, then subscribe it now. So let's learn what is Journey to the West. Introduction to the story. 1.4 Journey to the West. Much of the world's literature has been translated into English. In this passage, we learn about an epic novel with the title Journey to the West and its most popular character, Sun Wukong or Monkey King. This novel is a classic of Chinese literature. It was written in the 16th century by Wu Chenggen. Does the passage remind you of a few things you read in your history textbook last year? So, काही अवघड शब्द ह्या इंट्रोडक्शन मध्ये जे आहेत, लिटरेचर, अवघड शब्द यामध्ये आहेत. लिटरेचर म्हणजे साहित्य. जगातलं जास्तीत जास्त साहित्य हे ट्रान्सलेटेड इनटू इंग्लिश म्हणजे इंग्लिश भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरित केलेलं आहे. या पॅरेग्राफमध्ये वी आर गोइंग टू लर्न अबाउट अन एपिक नॉवल. एपिक नॉवल म्हणजे एक महाकाव्य ज्याचं टायटल नाव आहे जर्नी टू द वेस्ट, आणि त्यातलं एक अतिशय प्रसिद्ध असं पात्र, मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर म्हटले. पॉप्युलर म्हणजे लोकप्रिय, कॅरेक्टर म्हणजे पात्र. या नॉवेलमध्ये असणारे एक लोकप्रिय पात्र सुन वुकॉंग, ज्याचं नाव आहे किंवा त्याला मंकी किंग या नावानं आपण ओळखतो, त्याबद्दल या स्टोरीमध्ये आपण माहिती घेणार आहोत. दिस नॉवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. चायनीज साहित्य जे आहे त्यातलं एक अतिशय सुंदर असं हे नॉवेल आहे, जे 16th सेंचुरीमध्ये लिहिलेलं आहे. 16th सेंचुरी 16व्या शतकामध्ये वू चेंग याने हे लिहिलेलं आहे. हे पाहिल्यानंतर किंवा ही स्टोरी वाचल्यानंतर आपल्याला आपल्या इतिहासाच्या पुस्तकातील काही आठवतं का असं लेखक विचारतात. लेट्स सी द स्टोरी. सो Journey to the West. When we read the words Journey to the West, we naturally start thinking about a journey to Western countries like England and America. But West is a relative term. For countries to our east, we are the West. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our own country. It was made by the famous 7th century traveler Yuan Shuang. What does this passage tells us? When we learn this title, Journey to the West, West पश्चिम दिशा म्हटलं आपण, पश्चिमेकडचा प्रवास असं हे जे टायटल आहे, हे वाचल्यावर आपल्याला काय वाटतं? वी नॅचरली स्टार्ट थिंकिंग. नॅचरली म्हणजे स्वाभाविकपणे, नॅचरली आपल्याला सहज असं वाटतं की इट्स अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. आपल्याला असं वाटणं साहजिक आहे की कदाचित हा जो प्रवास आहे हा वेस्टर्न कंट्रीज, आपल्या पश्चिमेकडचे जे देश आहेत जसं इंग्लंड आहे, अमेरिका आहे, त्यांच्याकडे जाणारा आहे का? तर आन्सर इज नो. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. इथे वेस्ट हे जे आहे ही एक संज्ञा आहे, रिलेटिव्ह टर्म आहे.
कुठल्या बाबतीत, तर फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट, म्हणजे आपल्या पूर्वेकडचे जे देश आहेत त्या देशांसाठी वी आर द वेस्ट. आता वी हा शब्द जो आहे, लुक ॲट दिस वर्ड, पूर्ण कॅपिटल दिलाय WE. वी मीन्स आपण सगळे इंडियन्स. वी आर द वेस्ट फॉर देम, फॉर द कंट्रीज विच आर इन द ईस्ट ऑफ आवर कंट्री. आपल्या देशाच्या पूर्वेकडच्या देशांसाठी आपण पश्चिमेला आहोत. सो दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड, पर्टिक्युलर म्हणजे ही हा ठराविक प्रवास जो आहे, जो आपण आता वाचणार आहोत ह्या टॉपिक मध्ये, इट वॉज ऍक्च्युअली अ जर्नी फ्रॉम चायना टू आवर ओन कंट्री. चीन ह्या देशातून आपल्या देशात येण्याचा जो प्रवास होता, तो प्रवास म्हणजे जर्नी टू द वेस्ट. and it was made by the famous 7th century traveler युआन श्वांग. आणि हा प्रवास कोणी केला होता, तर 7व्या शतकातला जो प्रवासी होता, प्रसिद्ध प्रवासी, यू ऑल हॅव रीड इट्स हिज नेम, युआन श्वांग. युआन श्वांग असं त्याचं नाव होतं. तुमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये तुम्ही त्याचा उल्लेख वाचला असेल. चीनहून भारतात आलेला एक जगप्रसिद्ध असा प्रवासी युआन श्वांग. त्यानं भारतामध्ये राहिल्यानंतर इथं त्याला जे काय अनुभव आले किंवा त्यानं इथं जे जे काही पाहिलं, आपल्या संस्कृतीचं जे दर्शन त्यानं या ठिकाणी घेतलं, त्याचं खूप सुंदर वर्णन त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये तिथे परत गेल्यावर केलेलं आहे. तो प्रवास म्हणजे जर्नी टू द वेस्ट. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सो लेट्स सी हिज जर्नी टू द वेस्ट. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क म्हणजे काम. One had to travel thousands of miles on foot or horseback, crossing deserts, crossing snow-clad mountains, crossing strange, unfamiliar regions, using roads where bandits and robbers roamed. Who would do it? But Yuan Shuang had a dream. He wanted to take Buddhist scriptures from India to his homeland in China. It was like a pilgrimage to him. So in those days, त्या काळात, त्या दिवसांमध्ये, traveling from China to India was not easy. चीन मधून भारतात प्रवास करणं हे अजिबात सोपं नव्हतं. Nowadays it is very easy to travel from one country to another. एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करणं आता इतकं सोपं झालंय. तासाभरामध्ये नव्हे 2-3 तासात तुम्ही जगाच्या कुठेही जाऊ शकता. बट इन दोज डेज इट वॉज नॉट एन इझी टास्क. वन हॅड टू ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ माइल्स ऑन फूट ऑर हॉर्सबॅक. त्या काळात प्रवास करणं कसं होतं किंवा कसा प्रवास करावा लागायचा. चीनहून भारतात यायचं असेल तर काय करावं लागत होतं की त्या व्यक्तीला ही हॅड टू ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ माइल्स, हजारो मैल पायी चालावं लागायचं. ऑन फूट पायी चालावं लागायचं किंवा हॉर्सबॅक घोड्यावर प्रवास करावा लागायचा. क्रॉसिंग डेझर्ट म्हणजे वाळवंट, मध्ये जी काय वाळवंट लागायची ती वाळवंट पार करत. क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटन्स, बर्फात छादित शिखरे, माउंटन्स, त्यांना पार करावं लागायचं. क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स म्हणजे प्रदेश. स्ट्रेंज विचित्र अनोळखी प्रदेशातून प्रवास करावा लागायचा. युजिंग रोड्स वेअर बँडिट्स अँड रॉबर्स रोम्ड. रस्ते, कुठल्या रस्त्याचा किंवा कुठला मार्ग त्यांना पार करावा लागायचा ज्या ठिकाणी बँडिट्स अँड रॉबर्स, दरोडेखोर, चोर, लुटारू हे फिरत असत, भटकत असत. अशा सगळ्या भागातून प्रवास करत करत भारतात यावं लागायचं. त्यामुळं प्रवास अजिबात सोपा नव्हता त्या काळामध्ये. हु वुड डू इट? मग असा प्रवास कोण करणार? कोण हे डेअरिंग करणार? कोण धाडस करणार? बट युआन श्वांग हॅड अ ड्रीम. युआन श्वांग जो होता त्याचं एक ड्रीम होतं, स्वप्न होतं. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. काय स्वप्न होतं त्याचं? व्हॉट वॉज हिज ड्रीम? ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स. बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स म्हणजे बुद्धांचे त्या काळात लिहिलेले जे आपण त्याला काय म्हणतो, शिलालेख म्हणता येईल किंवा त्यांनी जे हे लिहिलेले आहेत स्क्रिप्चर्स म्हणता येईल त्याला, की ते भारतातून त्याला आपल्या देशामध्ये होमलँड
आपल्या देशामध्ये घेऊन जायचे होते. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. पिलग्रिमेज म्हणजे यात्रा, धार्मिक यात्रा ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीचं त्याच्यासाठी काय होतं, हे स्वप्न होतं. ह्या नेणं आपल्या देशामध्ये बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स नेणं म्हणजे त्याच्यासाठी एक स्वप्न होतं आणि त्यासाठी हा प्रवास करणं किंवा हा प्रवास जो होता तो म्हणजे त्याच्यासाठी एक धार्मिक यात्रा होती जी त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायची होती. युआन स्वांग undertook the long and difficult journey to follow his dream. For 17 long years, he kept on traveling, suffering many hardships on the way. He traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range, and on along like Silk Road through regions that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan, and Pakistan before he came to India. In India, he traveled to many parts and gathered many important manuscripts. So, Yuan Shuang undertook the long and difficult journey to follow his dream. As we know, his dream was to take the Buddhist scriptures to his homeland. For this, he undertook the difficult journey. And for 17 long years, 17 वर्ष जवळ तो प्रवास करत होता. ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग, सफरिंग मेनी हार्डशिप्स ऑन द वे. हार्डशिप्स म्हणजे संकटे, अनेक संकट त्याच्या मार्गात आली पण त्यांना पुढे ढकलत किंवा त्यांचा सामना करत तो पुढे जात राहिला. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट. कुठून त्याने प्रवास केला. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट, गोबीचं वाळवंट. देन अलॉंग द टियान शान माउंटन रेंज, पर्वतरांगा ज्या आहेत टियान शान, त्यांच्यातनं त्याने प्रवास केला. ऑन अँड ऑन अलॉंग द सिल्क रोड थ्रू द रिजन्स. कुठल्या प्रदेशातून, तर ज्या प्रदेशांना आता आपल्याकडे नावं आहे किर्गिझिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान. ह्या सगळ्यांमधून प्रवास करत तो भारतात आला आणि भारतामध्ये ही ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स हस्तलिखित त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, त्या गोळा केले आणि त्याचा स्वप्नांचा तो पाठलाग करत राहिला. The way back home was also equally difficult, but Yuan Shuang managed to reach China safely along with the scriptures. This was a great achievement. It was almost unbelievable. परत घरी जाण्याचा परतीचा प्रवासही इतकाच अवघड होता, परत त्याच मार्गे जायचं होतं, बट ही मॅनेज्ड. त्यानं तो पूर्ण केला आणि अगदी सुरक्षितपणे तो ती सारी हस्तलिखित जी होती सगळी त्यानं इथे जी गोळा केली होती ती तो घेऊन आपल्या देशामध्ये परतला. इट वॉज अ ग्रेट अचीवमेंट सक्सेस. त्याला हे खूप मोठं यश त्याच्यासाठी होतं. ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल, विश्वास बसणार नाही कोणाचा, अशा प्रकारचं काम त्यानं केलेलं होतं. सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट द गॉड्स and supernatural powers had helped Yuan Shuang in his quest. म्हणजे ह्या कामामध्ये किंवा मिशन म्हणता येईल याला. This gave rise to many interesting folk tales. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. The novel made use of many of the folk tales. The novel and the stories in it are still very popular. Coming to the point of our story, this epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage of Yuan Shuang. युआन स्वांगनं जी ही धार्मिक यात्रा केली, प्रसिद्ध अशी, जगप्रसिद्ध तो झाला या प्रवासामुळं. त्यावर नंतर काय झालं की खूप साऱ्या लोककथा रचल्या गेल्या. फोकटेल्स, लोककथा, दंतकथा म्हणता येईल. लोकांनी काय सांगितलं की त्यानं हा जो काय प्रवास केला, कठीण प्रवास, हा सोपा नव्हता. तो सोपा का झाला, तर त्याला देवानं आणि सुपर नॅचरल पॉवर्स म्हणजे ज्या काही शक्ती आहेत निसर्गामधल्या त्या सगळ्यांनी त्याला या कामामध्ये, ह्या संकटामध्ये मदत केली. त्यावरून लोकांनी अनेक कथा रचल्या आणि त्यावरूनच हे नॉवेल आपलं पुन्हा काय झालं, पुढे आलं जर्नी टू द वेस्ट. त्यामध्ये अशा अनेक कथांचा पण समावेश आहे. अँड नाव द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. अजूनही लोकांमध्ये ह्या कथा काय खूप लोकप्रिय झालेल्या आहेत, लोकप्रिय आहेत.
The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. Who would save him? Who would vanquish the demons? Well, the Guan deity, who is the goddess of mercy, had seen to that. She has assigned this task to 3 special people: Sun Wukong or the Monkey King, Zhu Baji or Pixie, and Sha Wujing or Sand Priest. Now this is a part of the folk tales. आता या नॉवेल मध्ये काय सांगितले की देअर आर सो मेनी डेमॉन्स दॅट इज वाईट शक्ती, इव्हिल पॉवर्स, वाईट शक्ती ज्या असतात या काय असतात, दे आर इगर टू किल अँड गॉबल अप द होली मॉन्क. गॉबल अप म्हणजे गिळून टाकणे. ह्या वाईट शक्ती ज्या असतात त्या कायमच साधू लोकांना, होली मॉन्क साधू जे असतात, साधू संत जे असतात त्यांना मारण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. मग त्यांना अशा वेळेस कोण वाचवणार, कोण त्या वाईट शक्तींना नष्ट करणार, वँक्विश नष्ट करणार? तर एक देवी सांगितलेली आहे, देवता ग्वॅन डेटी असं तिचं नाव त्या नॉवेलमध्ये आहे. हु इज द गॉडेस ऑफ मर्सी, जी दयेची देवता आहे, मर्सी. तिनं काय केलंय, शी हॅज असाइन्ड दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल. तिनं 3 लोकांची त्यासाठी नियुक्ती केली आहे असं म्हटलंय. की ज्यांनी काय करायचे, अशा प्रकारचं चांगलं काम करणाऱ्या साधू संतांना, त्यांच्या मार्गात येणारे जे काही दुष्ट लोक असतील, वाईट शक्ती असतील, त्यांना नष्ट करण्याचं काम करावं. त्या 3 लोकांची नावं पण दिली आहेत. सुन वुकॉंग ज्याला मंकी किंग आपण म्हणतो, झू बाजी ज्याला पिक्सी असं नाव आहे, अँड शा वुजिंग त्याला सँड प्रिस्ट असं म्हटलंय. ह्या तिघांनी हे काम करायचे, हे काम त्यांना ह्या देवतेनं सोपवलेलं आहे. नाव these 3 characters are no saints. आता ही 3 कॅरेक्टर्स जी आहेत ती काय स्वतः साधू नाही आहेत. इन फॅक्ट though they all have supernatural parts, they are known troublemakers. कधी कधी त्यांच्यामुळे त्रास पण होऊ शकतो. सो the gods have thrown them out of heaven. त्रास कधी कधी झाल्यामुळे त्यांना हेवन म्हणजे स्वर्गातून फेकून दिले. However, the kind deity Guan has offered each of them one more chance. त्यांच्या चुकांमुळे त्यांना स्वर्गातून ह्या देवतेनं फेकून दिलं असलं तरी ती दयेची देवता असल्यामुळे त्यांना प्रत्येकाला एक चान्स द्यायचं तिनं ठरवलंय, संधी द्यायचं ठरवलंय. इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया, इफ यू यूज युअर पार्ट्स फॉर हिज गुड वर्क, देन यू मे रिटर्न टू हेवन. अशी अट तिने त्यांना घातलीये की तुम्ही जर भारताकडे प्रवास, धार्मिक यात्रा करणाऱ्या त्या प्रवाशाला मदत केली, तुमच्या शक्तींचा वापर तुम्ही त्याच्या चांगल्या कामासाठी केला तर तुम्हाला स्वर्गामध्ये परतता येईल. रिटर्न म्हणजे परतणे, अशी अट तिने यांना घातली आहे. दॅट इज वाय द 3 कॅरेक्टर्स हॅव अग्रीड टू बी युआन श्वांग डिसिपल्स अँड टू हेल्प युआन श्वांग इन हिज डिफिकल्ट जर्नी. डिसिपल्स म्हणजे अनुयायी. त्याचे अनुयायी बनून ह्या तिघांनी काय केलं, त्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं, ठरवलं आणि त्याच्यासोबत ह्या अवघड प्रवासामध्ये ते होते आणि त्याला मदतही त्यांनी केली. अँड शुअर इनफ दे हॅव मेनी थ्रिलिंग, एक्साइटिंग अँड समटाइम्स ह्युमरस ॲडव्हेंचर्स ऑन द वे टू द होली लँड इंडिया. शुअर इनफ म्हणजे नक्कीच ह्या खडतर प्रवासामध्ये त्यांनी काय केलं असेल, दे हॅव मेनी थ्रिलिंग, एक्साइटिंग अँड ह्युमरस ॲडव्हेंचर. ॲडव्हेंचर्स म्हणजे साहस, अनेक प्रकारचे साहस त्यांना मिळालं करायला. काही अनुभव थ्रिलिंग होते, धाडसाचे, एक्साइटिंग, अगदी उत्सुकता ताणणारे, कधी कधी ह्युमरस म्हणजे हास्यास्पद सुद्धा त्यांना काही काही गोष्टी अनुभवाला आल्या. Most powerful among the 3 disciples is Sun Wukong, that is Monkey King. Everything about him is extraordinary. आता या खालच्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला ह्या तिघांबद्दल माहिती दिलेली आहे, ज्यांची नियुक्ती त्या युआन श्वांगला मदत करण्यासाठी केलेली होती. त्यातला मोस्ट पॉवरफुल जो होता ही वॉज सुन वुकॉंग, ज्याला आपण मंकी किंग म्हणतो. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्राऑर्डिनरी. एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे असामान्य, त्याच्याबद्दलच्या सगळ्याच गोष्टी विशिष्ट आहेत. ही वॉज बॉर्न when winds blew over a huge stone egg
ऑन द फ्लावर फ्रूट माउंटन. फ्लावर फ्रूट माउंटन ह्या शिखरावर, ह्या पर्वतावर ज्या वेळेला वारा वाहत होता तेव्हा एका दगडातनं त्याचा जन्म झालेला आहे असं म्हणतात. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. 72 रूप तो घेऊ शकतो. नॉट ओनली दॅट बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म ईच ऑफ हिज हेअर स्ट्रँड्स इनटू एनी लिव्हिंग और नॉन लिव्हिंग थिंग ऑफ हिज चॉईस. कोणकोणत्या त्याच्याकडे सुपर नॅचरल पॉवर्स आहेत तर तो स्वतःला 72 रूपांमध्ये बदलू शकतो आणि त्याच्या अंगावर जे केस आहेत त्या प्रत्येक केसाला तो कुठल्याही लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग थिंग मध्ये परिवर्तित करू शकतो. हेच as you wish gold banded cudgel is also magical. It can grow as big as a pillar supporting the sky but at the other times it becomes as tiny as a needle. इतक्या साऱ्या नॅचरल पॉवर्स त्याच्याकडे आहेत. Then the monkey king just tucks it away behind his ear. Sun Wukong can travel thousands of kilometers in just one somersault. He can walk through fire, travel underwater and fly to any place at will. All these are his natural powers, supernatural powers. His body is as hard as a diamond. हिऱ्याप्रमाणे त्याचं शरीर कठीण आहे. क्षणात तो किती हजारो किलोमीटरवर प्रवास करू शकतो. He can walk through fire. आगीतून तो चालू शकतो, पाण्याखाली प्रवास करू शकतो आणि कुठल्याही ठिकाणी तो उडत जाऊ शकतो. His body is as hard as a diamond, so no one and nothing can injure him. कोणीही त्याला कसल्याही प्रकारची इजा पोहोचवू शकत नाही. इंज्युअर म्हणजे इजा पोहोचवणे. His golden gaze fiery eyes have X-ray vision. One more thing, his eyes कसं डिस्क्राइब केलं त्याच्या आईजला बघा, डोळ्यांना गोल्डन गेज फिअरी आईज हॅज एक्सरे विजन. एक्सरे विजन प्रमाणे आहे. नो वन कॅन डिसीव्ह. फक्त डोळ्यात पाहून तो आपल्याला जसं एक्सरे आपण स्कॅन होतो तसं आपल्याला स्कॅन करू शकतो. सो नो वन कॅन डिसीव्ह म्हणजे फसवणे. डिसीव्ह हिम, कोणी त्याला फसवू शकत नाही. सुन वुकॉन्ग इज ब्रेव अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो अ ट्रिकस्टर. He loves to have fun and some of his superpowers help him to just that. He has a vase which can suck in anything or anyone. He can simply point at a lock and open it. He is very very quick and can grow very big and very tiny at a blink. खूप मोठाही होऊ शकतो क्षणात आणि खूप छोटासाही होऊ शकतो. अगदी पापणी आपली लवते तेवढ्या वेळात. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज्ड हिज एनिमीज युजिंग दीज ट्रिक्स. सो ही इज अ ट्रिक्स्टर. त्याला अशा ट्रिक्स करायला खूप आवडतं आणि तो अशा पद्धतीने त्याचे जे शत्रू असतात त्यांना तो कधी कधी ट्रिक्स करून फसवतो देखील. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way, you will find the stories in the English translation of Journey to the West. Some of the stories have also been turned into films. What would you like better, to read the historical account of Yuan Shuang's travels or to read the fantastic stories of Sun Wukong? Maybe you should read both to find out what you like better. Happy reading. So many adventures of Sun Wukong and his companions, we can see the films on it. Companions म्हणजे त्याचे जे सोबती आहेत, या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी काय काय ॲडव्हेंचर्स केले, काय काय मजा केली, हे सगळं तुम्हाला जर्नी टू द वेस्ट या नॉवेलमध्ये तर आहेच. बट these stories also have been turned into films. फिल्म्स सुद्धा त्यावर बनलेल्या आहेत. मगाशी मी सांगितलं तसं द मंकी किंग ही स्टोरी आहे, त्यामध्ये पण तुम्हाला दिसेल. And if you want to read the stories, you can read this Yuan Shuang's travels. Or if you want to watch the films, then you can also watch them. Or you can read the fantastic stories of Sun Wukong. Stories तुम्ही युआन श्वांगच्या पण वाचू शकता, सुन वुकॉंगच्या पण वाचू शकता. फक्त काय करायची गरज आहे, you should read both to find out what you like better. So keep reading. Happy reading. So this is the story of Journey to the West. जर्नी प्रवास, नॅचरली स्वाभाविक, पर्टिक्युलरली ठराविक, ॲक्च्युली वास्तविक, ट्रॅव्हलर प्रवासी, टास्क काम, डेझर्ट
वाळवंट स्नो क्लॅड बर्फाच्छादित प्रदेश. रिजन प्रदेश. बँडिट्स बंदिवान. रॉबर्स दरोडेखोर किंवा चोर. रोम भटकणे. स्क्रिप्चर्स पवित्र ग्रंथ. पिलग्रिमेज धार्मिक यात्रा. मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखिते. गॅदर गोळा करणे. अचीवमेंट यश. अनबिलिव्हेबल अविश्वसनीय. सुपरनॅचरल दैवी. क्वेस्ट शोध. फोक टेल्स लोककथा. एपिक महाकाव्य. पॉप्युलर लोकप्रिय. डेमॉन्स सैतान. एविल पार्स दुष्ट शक्ती. गॉबलर खाऊन टाकणे. गॉडेस देवता. मर्सी दया. असाइंड नियुक्त करणे. होली मॉन्क पवित्र साधू. वँक्विश संपवणे. डेइटी देवी. कॅरेक्टर्स पात्र. सेंट्स साधू. रिटर्न परतणे. ह्युमरस विनोदी. हेवन स्वर्ग. ॲडव्हेंचर साहस. थ्रिलिंग थरारक. एक्साइटिंग उत्साहपूर्ण. डिसिपल्स अनुयायी. एक्स्ट्राऑर्डिनरी असामान्य. ट्रान्सफॉर्म रूप बदलणे. कजिल काठी. मॅजिकल जादूची. सपोर्टिंग आधार देणारे. समसॉल्ट करामती. इंज्युअर जखमी होणे. विजन दृष्टी. डिसीव फसवणे. कंपॅनियन्स सोबती. हिस्टॉरिकल ऐतिहासिक. Friends, did you like this video? Do tell us, and for watching more such videos, subscribe our channel Scholarly Enhance the Learning now. Till then, take care and bye bye.